साठी वन चॅलेंजर की मग आरुष रॉयल्स हा संघ आता कोणता असेल ते सुद्धा पाहावं लागेल. सेकंड सेमीफायनल स्वराज चषक 2026 सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल बाहेरच्या दिशेने आणि बाहेरच बॉल गेलाय, त्यामुळे वाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळेल. यावेळेला आपण पाहतोय हलक्या हाताने ढकलून काढण्याचा प्रयत्न तर राहिला होता. सिंगल आली आहे. टीमची धावा संख्या 2 या आकड्यावरती. धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. पहिल्याही सेमीफायनल मध्ये बघा आपण पहिल्या धावा बनवल्या गेल्या, त्यामुळे धावा डिपेंड करण्यामध्ये आपण पाहतोय यश संपादन झालंय ते म्हणजे लालबाग फायटर्स. आणि आता मात्र वन चॅलेंजर्स आणि त्यांच्या समोर आपला पाहायला मिळतो म्हणजे आरुष रॉयल्स हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावा संख्या पुढे चालली आहे ती म्हणजे अर्थात 4 आकड्यावरती. अरबाज आणि स्मिती जोडी. ओहो चांगला बॉल. यावेळेला लेग बायच्या स्वरूपामध्ये इथून पुढे सिंगल येताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या 5 आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ झालेला आहे आणि टीमची धावसंख्या 5 आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. याही वेळेला पाहतोय स्मिथ यांच्या बॅटमधून सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या पुढे जाईल सिंगलच्या मदतीनं 6 आकड्यावरती. 6 रन ऑन अ बोर्ड. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल यावेळेला वा फिल्डिंग आणि धावा थांबवल्यात. शेवटच्या बॉलवरती धावा थांबवल्या गेल्या आणि बघता बघता षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. टीमची धावा संख्या 6 आकड्यावरती. 6 रन ऑन अ बोर्ड. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये कोणाच्या नावावरती जाणार. त्याच वेळेला स्पोर्ट्स सायकल याची देखील चर्चा आता रंगली असेल. बॉक्स क्रिकेटला 15,000 रुपयाचा कॅश प्राइज म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वराज चषक 2026 मानाचा करंडक कोणाच्या नावावरती राहणार ते सुद्धा पाहावं लागेल. पुन्हा एकदा पाठीमागच्या दिशेने पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल. पुढचा बॉल. ओहो यावेळेला अंपायर आमच्याकडे वळतील. वाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळेल. परफेक्ट टाइम वरती आपल्याला हा लिव्ह केलेला बॉल पाहायला मिळतोय, त्यामुळे वाईट बॉलचा इशारा. त्यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय ही सिंगल येताना पाहायला मिळेल. यावेळेला समोरच्या दिशेने इथून पुढे आपण पाहतोय आणखीन एक धाव येताना पाहायला मिळेल. आणखीन एक सिंगल येताना पाहायला मिळते आणि टीमची धाव संख्या यावेळेला आणखीन एक डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. शेवटचा बॉल इथून पुढे बाकी असेल. शेवटचा बॉल त्याच्यावरती सुद्धा धावा येत नाहीयेत आणि बघता बघता षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय आणि टीमची धावा संख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजे अर्थात 11 धावा. 11 रन ऑन अ बोर्ड. बारा बॉलचा खेळ संपलाय. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी असेल. नवीन गोलंदाज प्रथमेश. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय यष्टांचा वेध घेतलाय प्रथमेश या गोलंदाजाने आणि फलंदाजाला माघारी पाठवलंय. आणखीन एक विकेट. विकेट आली आहे प्रथमेशच्या खात्यामध्ये आणि चांगला बॉल आपला पाहा मेरा टप्पा पडला, थोडासा वळण घेतला आणि एक्स्ट्रा पेस सुद्धा होता. त्या जोरावरती बॅटरला बीट केलं आणि फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवलं.
अनुज नवीन बॅटर. ओहो लगातारचे 2 बोल्ड आपल्याला पाहायला मिळतात. प्रथमेश या नावाची चर्चा होईल. लगातारचे 2 विकेट. जणू काही मैदानाच्या आतमध्ये लाकूड थोडे आले की काय, सारखं सातत्याने आपण पाहतोय यशांचा वेध घेतलं जात आहेत आणि त्यानंतरला आपण पाहतोय आणखीन एक विकेट. आता मात्र आपण पाहतोय पहिल्यांदा हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभा आहे प्रथमेश. हॅट्रिक संपादन होईल का स्वराज चषक 2026 मध्ये? प्रथमेशच्या नावावरती हॅट्रिक जाईल का ते सुद्धा पाहावं लागेल. डावकुरा आताचा बॅटर आपण पाहतोय यश दाखल झालेत. प्रथमेश ही हॅज ऑन अ हॅट्रिक नाव. हॅट्रिक हॅट्रिक कंप्लीट केली आहे प्रथमेश या गोलंदाजाने. स्वराज चषक 2026 मध्ये प्रथमेशच्या नावावरती हॅट्रिक पाहायला मिळतीये. लगातारचे 3 बॉल आणि लगातारचे 3 यशांचे वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 विकेट पाहायला मिळत आहेत प्रथमेशच्या खात्यामध्ये. समोरच्या टीमला डिस्ट्रॉय करण्याचं काम केलंय. हो या वेळेला बॅकफुटला आले होते. इथून पुढे आपण पाहतोय अखेरकार जी विकेट घेण्याची गोंडी होती ते फोडण्याचं काम या बॅटरने केलंय. सिंगल घेतली गेली आहे. टीमची धावसंख्या पुढे गेली आहे 12. हो यावेळेला समोर आणि फिल्डिंग चांगली आहे. यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा सिंगल येताना बार मिळेल. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 13 या आकड्यावरती. शेवटचा बॉल 13 धावा. शेवटचा बॉल इथून पुढे बाकी असेल परंतु काय गोलंदाजी केली प्रथमेश या गोलंदाजाने. लास्ट बॉल. ओहो शेवटचा बॉल. डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळतात परंतु 2 धावा आणि 3 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर संपली आहे प्रथमेशच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी इथून पुढे केली जाते. 13 धावा. तीन विकेट इथून पुढे ज्या घेतल्या गेल्या आहेत म्हणजे हॅट्रिक जी संपादन केली आहे तेच विकेट आपल्याला पाहायला मिळते प्रथमेशच्या खात्यामध्ये. अर्णव नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. जर अर्णवने आता मात्र हॅट्रिक घेतली तर श्रेयसजी गोलदरकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल अर्णवच्या हॅट्रिक साठी. परंतु हॅट्रिक साठी खूप मेहनत घ्यावी लागेल. जी मेहनत प्रथमेशने घेतली ती आता मेहनत अर्णवला घ्यावी लागेल. परंतु समोरचा संघ धाबा बनवावे लागतील. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. टीमची धावा संख्या 14 या आकड्यावरती. 14 रन ऑन अ बोर्ड. 5 बॉलचा खेळ बाकी असेल. कान मंत्र इथून पुढे दिल्या जातात आता मात्र अर्णव या गोलंदाजाला. ओ समोर यावेळेला हात लागला होता आणि इथून पुढे आपण पाहतोय अंपायरचा इशारा. चला थांबा थांबा. अंपायर्स येतील चर्चा करतील आणि योग्य तो डिसिजन इथून पुढे दिला जाईल. चला अंपायर्स आमच्यापर्यंत इशारा पोहोचवा. 4 धावांसाठी चौकार इथून पुढे येताना पाहायला मिळेल. चला इथून पुढे आपल्याला चौकाराचा इशारा येताना पाहायला मिळेल. त्यामुळे 4 धावा इथून पुढे येताना पाहायला मिळतात आणि टीमची धावसंख्या पुढे चालली आहे चौकाराच्या मधीनं 18 या आकड्यावरती. 18 रन. षटकाचा पुढचा बॉल बॅकफुटला आलेत. या वेळेला महत्वय सिंगल डिक्लेअर झोन मध्ये बॉल मार्कस होताना पाहायला मिळेल. 19 आकड्यावरती टीमची धावसंख्या 19 रन. 3 बॉलचा खेळ झालेला आहे. ओहो हाई बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वा 4 धावांसाठी हा चौकार येताना पाहायला मिळतोय. मॅच मध्ये पलटवार केला जातोय. बॅटिंग करत असताना स्मिथच्या बॅट मधून चौकार आलाय. 23 धावा 23.
23 धावा, 2 बॉलचा खेळ बाकी असेल. ओ हो, काय घडले तरी काय नेमकं. अगदी डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. अगोदर असं वाटलं होतं की वाईट जातोय, परंतु अचानक वळण घेतलं. फुल टॉस थांबवलं गेलंय आणि इथून पुढे सिंगल येताना पाहायला मिळेल, परंतु दुसऱ्या धाब्याचा कॉल. चला, एक सिंगल आणि एक रनआउटच्या स्वरूपामध्ये आपल्याला विकेट येताना पाहायला मिळेल आणि टीमची धावा संख्या 24 झालेल्या आहेत. 25चा पाठलाग इथून पुढे करावा लागेल, म्हणजे एक सन्मानजनक स्कोर उभा केला आणि त्यामध्ये मुलाचा वाटा स्मिथ या फलंदाजा आहे की सेकंड इनिंग मध्ये काहीतरी धावा बनवल्या आणि इथून पुढे आता आपण पाहतोय 25 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. सफेद मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय सेकंड सेमीफायनलला सुरुवात झाली आहे. पहिल्या डावाचा खेळ तर संपला, आता मात्र दुसऱ्या डावाचा खेळ आणि इथून पुढे 24 मध्ये 25 ची गरज. सामन्याला करूया सुरुवात. एक महत्वपूर्ण ही लढत आपण पाहतोय. पहिला बॉल. चला, 1+1 म्हणजे टोटल 2 धावा. वाईट +1 आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवात तर आता इथून पुढे आपण पाहतोय कशी झाली तेही पाहावं लागेल. हलक्या हाताने आपण पाहतोय ग्लान्स केला गेलाय. सिंगल इथून पुढे त्यांना पाहायला मिळेल. एक बॉल आणि इथून पुढे 3 धावा बनवले गेलेत. यावेळेला पाहतोय वाईट आणि +1 म्हणजे पुन्हा एकदा 2 धावा येताना पाहायला मिळते एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. ज्या धावा बॅटिंग करत स्मिथने बनवल्या होत्या त्या आता खर्च करतोय. या वेळेला चांगला बॉल आला आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतरला आपण पाहतोय सिंगल. टीमची धावसंख्या आपण पाहायला मिळते 6 आकड्यावरती. 6 रन. 2च बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ झालाय. 6 धावा अद्यापपर्यंत. टॅप मध्ये निघण्याचा प्रयत्न. इथून पुढे घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल मार्ग होताना पाहायला मिळेल. 7 धावा धाबावरती पाहायला मिळत आहेत. 3 बॉल 7 झालेला आहेत. याही वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा बॉल ऑन साइडला गेलाय. पुन्हा एकदा एक सिंगल येताना पाहायला मिळेल. चांगली पार्टनरशिप क्रिएट केली जाते वैजू आणि त्याच वेळेला प्रथमेश यांच्या माध्यमातून. प्रथमेशच्या नावावरती हॅट्रिक. या वेळेला कोलातला बॉल सिंगल तर घेण्याचा प्रयत्न इथून पुढे राहिला आहे. वैजू आणि त्याच वेळेला प्रथमेश यांच्या माध्यमातून सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 9 आकड्यावरती. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल इथून पुढे बाकी असेल. शेवटचा बॉल आणि त्याच्यावरती सुद्धा सिंगल आली आहे. चांगली बॅटिंग पहिल्या ओव्हर मध्ये पाहायला मिळाली. 10 धावा इथून पुढे येताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे आता येणारे 18 बॉल आणि इथून पुढे आपण पाहतोय 25चा पाठलाग करायचा होता. 18 मध्ये 15 धावसंख्येची गरज. बॉलर नेम बबलू अर्थात अरबाज गुप्सरी नाव आहेत या गोलंदाजी. तोच आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतील. 18 बॉल जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. 18 मध्ये 15 ची गरज असताना आपण पाहतोय 2 धावा इथून पुढे येताना पाहायला मिळतील. आता मात्र 13 धावसंख्येची गरज आहे. बॅटिंग करत असताना 1 चॅलेंजर्स या टीमला 17 मध्ये 13 बनवायचे आहेत. पुन्हा एकदा पाहतोय चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला सुरू आहे. जी बॅटिंग पहिल्या मॅच मध्ये केली होती या 2 बॅटर्सने तीच बॅटिंग आता सुद्धा करताना पाहायला मिळत आहेत. अजूनही इथून पुढे 12 बनवायचे आहेत. लोवर फुल टॉस. याही वेळेला सिंगल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या झाली आहे पुढे 14 या आकड्यावरती.
11ची गरज आहे या मॅच मध्ये अजूनही. 15 मध्ये 11ची गरज असताना आता 14 मध्ये 10 बनवायच्या आहेत. 14 बॉल 10ची गरज. 13 बॉल 9ची गरज. हळूहळू वन चॅलेंजर संघ आपण पाहतोय. आता मात्र मॅचच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळतील पुढच्या फायनलच्या फेरीसाठी. परंतु मॅच अजूनही संपली नाहीये. काही घडू शकते. एखादी विकेट या मॅच मध्ये पलटवार करू शकते. प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. पुन्हा एकदा आपण पाहतोय सिंगल घेण्याचा प्रयत्न, परंतु 2 धावा येताना बाहेर मिळतील. जिथे सिंगल होती तिथे 2 धावा येताना बाहेर मिळत आहेत आणि टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 18 या आकड्यावरती. आता इथून पुढे फक्त 7 धावसंख्येची गरज. 7 बनवायच्या आहेत. 7 धावसंख्येची गरज. 12 बॉल 7 बनवायच्या आहेत. लालबाग फायटर या टीम समोर कोणता संघ येणार? बारा मध्ये 7 बनवायचे आहेत. इथून पुढे नवीन बॅटर, नवीन गोलंदाज यश आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतील. आरुष रॉय या टीमच्या वतीनं बॅकफुटला आले आहेत. इथून पुढे आपला सिंगल येताना पाहायला मिळेल आणि त्यानंतर आपण पाहतोय आता मात्र फक्त 6 धावसंख्येची गरज. 11 मध्ये 6. वाईट बॉल इथून पुढे त्यांना पाहायला मिळेल. आता फक्त आणि फक्त 5 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. 11 मध्ये 5 बनवायच्या आहेत. आरुष रॉयर समोर वन चॅलेंजर्स. ओ यावेळेला आपण पाहतोय वाईट +1 या 2 धावा. आता मात्र अगदी जवळ जाताना संघ पाहायला मिळतोय वन चॅलेंजर्स. आता मात्र फक्त आणि फक्त 1.5 बॉल म्हणजे इथून पुढे आपण पाहतोय पुढचा बॉल. आणखीन एक वाईट बॉल इथून पुढे येताना +1 म्हणजे आता फक्त एका धावेची गरज आहे या मॅच मध्ये. फायनलच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी संघ आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे वन चॅलेंजर्स. अभिनंदन. व्हॉट अ परफॉर्मन्स. बॅटिंगच्या जोरावरती हा संघ सातत्याने आपण पाहतोय.